नमस्कार. मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा बहुतेक इंडोनेशियाचा व्हिडिओ आहे. टू व्हीलरवाल्यांचा आहे. टू व्हीलर सगळीकडे जे चालतात, काही देश सोडले, जपान वगैरे जे काही देश आहेत जे ट्रॅफिक रूलचं पालन करतात, काही बेफान वागतात. पहिला हा व्हिडिओ बघा, नंतर आपण बोलू. इतक्या लांबून तो टू व्हीलरवाला आला, कितीतरी लांबून तो टू व्हीलरवाला आला. पण विचार करा, तुम्हाला जर पहिलंच लेफ्टला जर जायचं होतं तर अर्ध्यापर्यंत गाडी आल्यानंतर आपण सिग्नल देऊन तुम्ही कमीत कमी सिग्नल तरी द्यायला हवा की लेफ्टला मला जायचं आहे. इतक्या उशीर तो राईटने चालत आला आणि ज्या वेळेला तुम्हाला अंतिम ठिकाण आलं की बाबा आपल्याला इथं लेफ्टला जायचं आणि सरळ तुम्ही लेफ्टला घेताय, याला काय बोलायचं अशा बुद्धीला? आणि मी काय बोलतो ना, सर्वात जास्त अपघात टू व्हीलर, थ्री व्हीलर, चारचाकी गाड्यामुळेच होतात. तिला घाई असते, कसलं कॉमन सेन्स. काही लोकांचं मी बोलतो, मी सगळ्यांचं नाही बोलत. काही हातावरची जे बोटावर मोजण्याची एवढी जी लोक आहेत ना, त्यांना काही सेन्स नसतो. असे सरळ येतात आणि सरळ आपल्या इच्छितस्थळी कुठे मनाचा ब्रेक बोलतात तर तसं मना येईल तसं कुठेही राईट टर्न, लेफ्ट टर्न, यू टर्न कुठेही घ्यायचा. सरळ सरळ दिसतंय ना. आला तो राईटच्या लेन मधून आणि सरळ तुम्हाला लेफ्टला जायचं, त्यावेळेला तुम्हाला कळलं अरे मला लेफ्टला जायचं आणि तिथे लेफ्ट टर्न घेतला. पाठच्याचा विचारच करायचा नाही. आणि असे अपघात होतात. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.